मंत्रालयात धाराशिवमधील रस्ते विकास कामांसंदर्भातील महत्त्वाची बैठक झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडली आहे। पालकमंत्री सरनाईक सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। यावेळेला कंत्राटांबाबत लिखित खुलासा द्या असे आदेश एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांना दिलेले आहेत। यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी आहे। धाराशिवमधल्या रस्त्यांसंदर्भात मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यावेळेला धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच ह्या आपण पाहिलं होतं मागच्या वेळी 117 करोडचं एक टेंडर काढलं होतं धाराशिवच्या विकास कामांचं आणि त्यावरती हलगर्जी झालेली आहे। ते टेंडर व्यवस्थित नाहीये, त्या टेंडरमध्ये अनेक त्रुटी आहेत असा आक्षेप शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला होता आणि त्या अनुषंगाने ते टेंडरवरती स्थगिती आणली होती आणि त्याच विषयासंदर्भात आज एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये ज्या एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांनी थेट आदेश काढलेले आहेत त्या या टेंडरवरची पूर्ण माहिती लेखी द्यावी सचिवांनी। नक्की या टेंडरमध्ये त्रुटी आहेत का, असतील ते का झाल्या याची सविस्तर उत्तरं लेखी द्यावी आणि नसतील तर तसं लिहून पाठवावं का त्रुटी नाहीयेत। त्रुटी नसतील तर टेंडर पुन्हा रुजू करू आणि त्रुटी असतील तर याच्यावर पुन्हा फेरविचार केला जाईल आणि त्यानंतर सर्व नेत्यांची सहमताने हे टेंडर काढलं जाईल। अशी एक खडाजंगी आज पाहायला मिळालेली आहे मंत्रालयामध्ये। खरं तर भाजप शिवसेनेमध्ये खडाजंगी आहे। प्रताप सरनाईक आणि कित्येक जे भाजपा नेते त्यांच्यामध्ये ही खडाजंगी आहे। श्रेयवादावरनं ही लढाई सुरू आहे अशी सूत्रांची माहिती हातात आलेली आहे आणि श्रेयवादाचं आता रूपांतर एक खडाजंगीमध्ये झालेलं आहे आणि आज अधिकाऱ्यांबरोबर एक खडाजंगी झालेली आहे एकनाथ शिंदेची। तर एकंदरीतच महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस पाहायला मिळाली असं आपण बोलू शकतो। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।